नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सुक्या शिमला मिरचीची भाजीची रेसिपी, ज्याला तुम्ही मसालेदार शिमला मिर्च असे सुद्धा म्हणू शकता किंवा भरवा शिमला मिर्चसुद्धा म्हणू शकता. बट यामध्ये छोट्या छोट्या शिमला मिर्च न घेता मी फक्त हे कापून घेतलेले आहे. बट खायला अतिशय टेस्टी वाटते, अगदी लोणच्यासारखी. आणि आपण 2-3 प्रकारची सुकी शिमला मिरचीची भाजी बनवतो, जसं की आलू टाकूनसुद्धा बनवतो, बेसन टाकूनसुद्धा बनवतो. बट एकदा अशा प्रकारे बनवून बघा, तुम्हाला नेहमी अशीच बनवावी लागेल, अशी ही भाजीची रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, अर्धा किलो मी शिमला मिर्च कापून घेतली. अगोदर तिला धुवून घ्यायचं, नंतर कापून घ्यायचं. लांबट कापा, नाहीतर छोटे छोटे आकारामध्ये कापा. नंतर कढाईमध्ये तेल टाकायचं, सोबतच त्यामध्ये जिरं आणि थोडीशी हिंग टाकायची. छानपैकी तडतडलं की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे. त्यालासुद्धा मऊसर होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचे आहे. कांदे मऊसर झाले की यामध्ये मी मिक्सरच्या पॉटमध्ये 4-5 मिरची आणि सोबतच कोथिंबीर, अद्रक, लसूण याचा दरदराचा पेस्ट तयार करून घेतलेला होता. आता हे वाटण यामध्ये टाकायचं आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता. बट हे टाकल्याने, हा मसाला टाकल्याने अतिशय छान वाटते भाजी खायला, म्हणून मी हा मसाला बनवून घेतलेला होता. तर यालासुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. आणि नंतर थोडीशी गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे हलकीशी, आणि त्यामध्ये चिरलेली शिमला मिर्च टाकायची आहे. हिलासुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि हिलासुद्धा छानपैकी असं परतवून नंतर शिजवून घ्यायचं आहे. शिजण्याच्या अगोदर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून लवकर मऊसर शिजून जाईल आणि जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तर मीठ टाकल्यानंतर एकदा आणखी मिक्स करून घेते मी, आणि हिला झाकून कमीत कमी 3-4 मिनटं याला मीडियम फ्लेमवर शिजायला ठेवून देते. आता बघू शकता, शिमला मिरचीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि शिमला मिरचसुद्धा छानपैकी अशी शिजलेली आहे. तर यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहे, जसं लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, भाजलेला जिऱ्याचा पावडर, सोबतच धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, हळद. आणि यामध्ये मी शेंगदाणे आणि तीळ अगोदर भाजून घेतली होती आणि त्याचा कूट तयार करून घेतलेला होता. तो कमीत कमी एखादा वाटीच्या जवळपास आपल्याला टाकायचा आहे, कारण की अर्धा किलो घेत आहे. कमी प्रमाणामध्ये बनवत असाल भाजी तर कूटसुद्धा थोडासा कमी टाकायचा. नंतर पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करायचा आणि हे पूर्ण ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचा आहे. म्हणजे हा एक सिक्रेट मसाला झाल्यासारखा झालेला आहे तयार. हा मसाला तुम्ही स्टोअर करून ज्या पण तुम्ही भरल्या भाज्या करू शकता, जसं वांगी भरली भाजी करू शकता, किंवा भरल्या शिमला मिरचीची, किंवा भरल्या मिरचीची जी मोठीवाली ढेबळी मिरची असते ती, किंवा आणखी 1-2 भाज्या असतात ज्यामध्ये मसाला भरावा लागतो. तर त्यामध्ये तुम्ही हा मसाला भरूनसुद्धा टाकू शकता. आता मी यामध्ये नेमकाच बनवलेला होता भाजीपुरता आणि तो टाकलेला आहे. मिक्स करून नंतर आपल्याला याला मीडियम फ्लेमवर 3-4 मिनटं, आणखी 3-4 मिनटं नाही, 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, कारण की शिमला मिर्च आधीच शिजलेली होती. तर याला आणखी 2 ते 3 मिनटं याला थोडंसं मऊसर म्हणजे मसाला शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. शिजल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. बघू शकता किती छान दिसत आहे, अगदी मस्त झालेली आहे. तुम्ही टिफिनवर वगैरे नेऊ शकता, किंवा अशी पण सुद्धा खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे. आणि नेहमी कसं तुम्ही आलू वगैरे टाकून किंवा बेसन टाकून बनवत असाल ना, तर एकदा अशा प्रकारे बनवून बघा. अगदी तुम्हाला नेहमी असं वाटेल की अशाच प्रकारे बनवा, अशी ही भाजी आहे. कारण की माझ्या घरीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये ही आवडत नाही, बट अशा प्रकारे मी बनवली आज. तर छान वाटले सगळ्यांना आणि खतमसुद्धा होऊन गेली लवकरच, कारण की ही भाजी खूपच छान वाटते. तर आवडली असेल आजची ही रेसिपी तर बनवून बघा, आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करा, आणि चला टेक केअर, बाय.